स्वामी म्हणतात, बाळा, तुला असं वाटत आहे का की हा ऑनलाईन टाईप केलेला संदेश खोटारडा आहे म्हणून? हा ऑनलाईन टाईप केलेला संदेश तुला खोटा वाटत असेल, पण लक्षात येईल तुला. देव म्हणतो, या क्षणी तू जी प्रार्थना करत आहेस बाळा, ते उद्यापर्यंत नक्कीच पूर्ण होणार आहे. होय, देव बोलला आहे, जर तुम्ही हा संदेश शेवटपर्यंत वाचण्यात किंवा ऐकण्यात यशस्वी झालात, तर तुमच्या आशीर्वादाचा मार्ग बंद होणार नाही. त्यामुळे तुम्ही हा संदेश याकडे दुर्लक्ष करू नका. स्वामी माऊली म्हणतात, बाळा, मी इतर लोकांसारखा फसवणारा देव नाही. तुम्ही माझ्यावर संपूर्णपणे विश्वास ठेवू शकता. मी तुम्हाला निराश कधी करणार नाही आणि एकटे सुद्धा कधी सोडणार नाही. जर तुला हा ऑनलाईन असलेला संदेश वाटत असेल, तरी पुढच्या 24 तासात तुझ्या जीवनावर खूप मोठा परिणाम होणार आहे. तुझे कुटुंब आता नवीन सुरुवातीच्या उंबरठ्यावर आहे. चिंता, निराशा आणि आर्थिक संघर्षाचे दिवस आता लवकरच संपणार आहेत. स्वामी म्हणतात, बाळा, आज तू कोणत्या रूपात माझी पूजा अर्चना केली आहेस ती माझ्यापर्यंत आली आहे. तू मला ज्या भावापासून तुला जे काही जमेल तशी आमची सेवा केली आहेस ती मी मान्य केली आहे. ईश्वराने ते स्वीकार केली आहे. तेव्हा तुझ्यासाठी खूप काही आशीर्वाद घेऊन हा संदेश मी तुला देत आहे. स्वामी म्हणतात, बाळा, तुझ्याकडे आनंदाची बातमी लवकरच येणार आहे, ज्या बातमीची तू खूप दिवसांपासून वाट पाहत होतास. खूप प्रतीक्षा केली होतीस, खूप दिवसापासून प्रतीक्षेत होतास. ती प्रतीक्षा आता पूर्ण होण्याच्या पायरीवर आहे बाळा. तुला जे काही आम्ही या संदेशाद्वारा मार्गदर्शन करतो त्याच्याकडे तू दुर्लक्ष करू नकोस. हा संदेश तू पूर्ण ऐक. स्वामींची इच्छा आहे की हा संदेश तू पूर्ण ऐकावा आणि देवाचे सुंदर मार्गदर्शन स्वीकार करावे. सहमत असाल तर लगेच व्हिडिओला लाईक करून स्वामींच्या आज्ञेनुसार लगेच ह्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. देवाचे मार्गदर्शन स्वीकार करून ते स्वीकार केलेले तुझ्यातले खूप काही बदल होणार आहेत. जे सकारात्मक होते तुला नवीन दिशेकडे वळायला मिळेल. स्वामी म्हणतात, बाळा, आमचा आशीर्वाद नेहमीच तुझ्यावर असतो आणि तू चांगल्या दिशेने वळावे, सकारात्मक दिशेकडे वळावे, यासाठीच तुला हे मार्गदर्शन आम्ही या संदेशाद्वारा पुरवत असतो. तेव्हा बाळा, देवाची इच्छा आहे की तू एकही क्षण न गमावता हा संदेश पूर्ण ऐकावास. आम्ही तुझ्यावर खूप प्रेम करतो लेकरा. देवाच्या, ईश्वराच्या, परमेश्वराच्या भक्तीत तू किती दंग असतोस हे आम्ही बघतो, पाहतो. म्हणूनच आज तुझ्यापर्यंत हा संदेश आम्ही पाठवला आहे, ते पण स्वामी सेवा आणि मी ह्या चॅनलद्वारे. हा संदेश जर तू पूर्ण ऐकलास तर तू भाग्यवान ठरशील, कारण ईश्वरानेच तुला भाग्यवान ठरवण्याचे योजिले आहे. तुझ्यासाठी खूप योजना कार्यान्वित होणार आहेत बाळा. देवाची इच्छा आहे की या संदेशाद्वारा तुला जे मार्गदर्शन केले जाते त्यामुळे तुझी प्रगती तुझ्या जीवनात पुढील स्तरावर तुला पोहोचवण्यात यशस्वी करणार आहे. तेव्हा तू देवाच्या या योजनेला डावलू नकोस. हा संदेश शेवटपर्यंत ऐक. स्वामी म्हणतात, बाळा, तुझा माझ्यावर विश्वास नाही का? मग तू एवढं झुरत का बसला आहेस? एवढं झुरत बसण्यापेक्षा मला हाक मारायची. मी आहे ना माझ्या लेकरा. मी सदैव तुझ्या पाठीशी, तुला मार्गदर्शन करायला, तुला पुढे न्यायला, तू जे इच्छिलेले आहेस ते सत्यात उतरवायला.
ते पूर्णपणे तू माझ्यावर विसंबून राहू शकतोस. मी सर्व काही तुझ्या इच्छा पूर्ण करणार आहे. त्यामुळे तू माझ्यावर भक्ती ठेवतोस, श्रद्धा करतोस ना, मग घाबरण्याचे काहीच कारण नाही. बाळा, तुझ्या अंतर्मनात किती श्रद्धा आहे ती मी बघत आहे. तू किती विश्वासाने आमचे नामस्मरण करतोस, आम्हाला हाका मारतोस, आमची पूजा अर्चना करतोस, हे सुद्धा आम्ही बघत असतो. आम्ही तुझ्या आसपासच असतो बाळा. कधी कधी काही गोष्टी असतात ज्या तू कोणालाच सांगू शकत नाहीस. त्यावेळीस ह्या सर्व गोष्टी तू मला सांग आणि बघ तुझं मन किती हलकं होईल. लेकरा, तुझ्या मनातलं दुःख जे असेल ते मोकळं कर स्वामींकडे, माऊलींकडे. आपली स्वामी आई आहे ना, तुझ्यासोबत सदैव आम्ही तुझ्या पाठीशी आहोत. तेव्हा कोणतीही काळजी आपल्या मनात तू ठेवू नकोस. तुला जे मागायचे आहे ते आमच्याकडे माग बरं. जीवनात कितीही मोठे प्रसंग आले तरी तू स्थिर राहा. स्थिर मनातच माझे प्रतिबिंब तुला दिसेल. जेव्हा जेव्हा तू आम्हाला स्थिर करशील तेव्हा तुला आमचे प्रतिबिंब दिसेल. होय बाळा, स्थिर मनातच आमचे प्रतिबिंब दिसते. लेकरा, आयुष्यात धडपड करून, खस्ता खाऊन, संघर्ष करून बरेच काही मिळवता येते. कधी कधी अपमानाचे, अपराधीपणाचे प्रसंगही आपल्या आयुष्यात येतात, पण त्यातून सावरण्याचा तू प्रयत्न कर. आमचा आशीर्वाद तुझ्या पाठीशीच आहे. होय बाळा, अरे जीवन तर कठीण आहे असा तुझा समज आहे, पण नामस्मरण जर तू का माझे केलेस तर तुला खूप काही सोपे वाटेल. खूप काही असाधारण गोष्टीही तू साध्य करू शकशील. अशक्यही तुला शक्य होईल. तेव्हा तू नामस्मरणावर भर दे. आम्ही जाणतो की तुला कधी, कोणत्या वेळी आमची गरज आहे. तेव्हा तू रोजच्या कामामधूनही नामस्मरण चालू ठेव. तू कोणते काम हाती घेतले आहेस त्या सर्व कामात आम्ही तुला मदत करणार आहोत. तू जे कर्म करत आहेस बाळा, ते कर्म करतानाही आमचे नामस्मरण ओठी ठेव, मनात ठेव. तू जेव्हा जेव्हा नामस्मरण मनापासून करशील तेव्हा तुझ्या अडचणी तुला दूर होताना दिसतील. देवांचा आशीर्वाद प्रत्येक वेळेस तुझ्यावर आहे. तू चिंता करू नकोस आणि चांगले कर्म करायला विसरू नकोस. सर्व स्वामी भक्तांचे कल्याण हो, हीच मी स्वामी चरणी प्रार्थना करते. स्वामी भक्तांनो, तुमचा स्वामींवरती विश्वास असायला हवे. जर का तुमचा स्वामी महाराजांवरती विश्वास असेल तर आपल्यासाठी अशक्य असे काहीच नसते. स्वामी माऊली म्हणतात, बाळा, तुझी सर्व दुःखे आता सुखात बदलणार आहे. तुझ्या आयुष्यात आनंदी आनंद आता येणार आहे. फक्त तू धीर धर बाळा आणि योग्य वेळेची वाट पहा. आम्ही तुझ्या सदैव पाठीशी आहोत. आमचे प्रेम, आमचे आशीर्वाद सदैव तुला आता भरभरून मिळणार आहे. बाळा, तू जो काही आमच्यावर विश्वास दाखवला आहेस ना, त्या विश्वासाचे आता तुला उत्तर द्यायची वेळ आली आहे. तू आमच्याजवळ मनापासून ज्या काही तुझ्या वेदना, व्यथा, तुझी दुःखे मांडलेस, तुझ्या मनातील दुःख सांगितलेस, ते सर्व माझ्यापर्यंत पोहोचले आहे बाळा. माझ्या लेकरा, तू आम्हाला आई म्हणतोस ना, मग आईवर विश्वास आहे तर तू धीर सोडू नकोस, खचून जाऊ नकोस. संकट प्रत्येकाच्या आयुष्यात येतात. प्रत्येक संकटाचा निर्भीडपणे सामना कर. त्या संकटांना सांग की माझा देव, माझी माऊली, माझी स्वामी आई खूप मोठी आहे. आज ना उद्या या सगळ्यातून मी बाहेर पडणार आहे. माझी गुरु माऊली, माझी स्वामी आई माझ्याबरोबर नेहमी आहे. त्यामुळे माझ्या प्रेमळ स्वामी भक्तांनो, तुम्हाला हा विश्वास आपल्या स्वामी आईवरती असेल
तर लगेच ह्या व्हिडिओला लाईक करा आणि स्वामी सेवा आणि मी ह्या भक्तिमय स्वामींच्या आशीर्वाद रूपी चॅनलला सबस्क्राईब करून बाजूची घंटी देखील दाबा। हा व्हिडिओ स्वामी सेवेकरांना, आपल्या आप्तजनांना, आपल्या मित्रपरिवारांना आणि जी कोणी व्यक्ती तुमच्यावरती जळत आहे, तुमची प्रगती त्यांना पाहवत नाही, त्यांना सुद्धा शेअर करायला तुम्ही विसरू नका। आणि श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ असे टाईप देखील करा। सतत माऊलींच्या नामस्मरणांमध्ये राहा, कारण स्वामी माऊलींची केलेली भक्ती ही कधीच वाया जात नाही। एक न एक दिवस स्वामी नक्कीच आपल्याला प्रचिती देतात आणि ते आपल्या सोबत आहेत, आपल्या पाठीशी आहेत हे ते सांगत असतात। इथे पाहिजे तो फक्त माऊलींवरती विश्वास आणि फक्त विश्वास। तुम्ही जर सहमत असाल तर बोला श्री स्वामी समर्थ।